परत मध्ये मध्ये आलात ना जोशीजी? काय बी गरज नाही या रेखांबद्दल सांगायची, नाही याबद्दल चर्चा करायची. रमा, काहीही बोलू नकोस. कोणाकडून त्यांचा बोलण्याचा हक्क हिरावणं चुकीचं आहे. तर यांना बोलू दे. यांचा पक्ष समजून मग आपण आपला पक्ष मांडूयात. पण बोलायचंच कशा पायी? कोणतीच रेष नाही राहणार. स्टॉप स्टॉप स्टॉप. या रेषा जर मिटवण्याचा प्रयत्न केलास ना तर काय? मला बी काय हौस नाहीये या रेखा मिटवण्यात माझा येळ वाया घालवायची. मी फक्त माझ्या नवऱ्याच्या नावाची पार्टी घ्यायला जाते. थांब रमा, नको करूस असं. जे होतंय ते होऊ देत. काय होऊ देऊ? हे रोज असं नाटक चालू राहील आणि तुम्ही त्यात अडकून राहाल? मला नाही वाटत की हे काही व्यर्थ नाटक आहे. तुम्ही माझ्या संग वाद नका घालू. अरे रे 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 रे. मी तर ऐकलं होतं की भीम रमा दोघं नवरा बायको एकमेकांना खूप आदर देतात. इथे तर दोघंही एकमेकांचं ऐकत नाहीयेत. दोघांनाही वाटत नाही की दुसरा बरोबर आहे आणि दोघंही माघार घ्यायला तयार नाहीयेत. तर मग कुठल्या गोष्टीवर सगळ्यात चांगली हजबंड वाईफ? हे बघा, माझा हात सोडा. मला हे घेऊन आतमध्ये जाऊ दे. नाही रमा, आता रेषेबद्दल नंतर बोलू. आधी हे बघूया की कोण कोणाचं बोलणं ऐकतंय आणि कसे दोघे मिळून हजबंड वाईफ या नात्याची प्रतिष्ठा जपतात. यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस रमा. नात्यांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रश्नच येत नाही इथे. फक्त छोटीशी गोष्ट आहे. रमा, घरगुती भांडणे. भीमराव, थोडासा मध्यंतर घेऊया. त्या अवधीनंतर आम्ही सगळे एकत्र मिळून तुला हे समजावू की या लोकांना काय म्हणायचे होते. ठीक आहे? नक्कीच नरोत्तम जोशीजी. मला खूप चांगलं वाटतंय आज. तुम्ही आमच्या जातीच्या लोकांसाठी एकत्र अशा शब्दाचा वापर केला. खूप चांगलं वाटतंय. थोडासा मध्यंतर घेऊया. त्या अवधीनंतर आम्ही सगळे एकत्र मिळून तुला हे समजावू की या लोकांना काय म्हणायचे होते. भेटू थोड्या वेळानंतर. चला. हे तर कधी बी माझं ऐकतच नाही. स्वतःला बी समजतंय की ते समधे मिळून त्यांना अडकवतायत. नेहमीप्रमाणे यांचं येळ वाया घालवतायत आणि परत म्हणतील रमा प्रत्येक गोष्टीवर रडून येळ नाही वाया घालवायचा. आणि आता स्वतःच त्या समत्यामध्ये अडकलेत आणि त्यांना असं बघितल्यावर लई वाईट वाटतं मला. डोळे पूस रमा, रडू नकोस. रडू बी नग काय? तुम्हीच रडवलं आहे मला. जेव्हा बी काय सांगते तेव्हा ऐकता तुम्ही. तुमचे सिद्धांत किती मजबूत आहेत ना.
का त्याला आपटून? तुमची बायको किती वेळा दुखावली जाते, तरी बी तिने रडायचं नाही का? तुम्ही जावा, वाट बघा का ते समते मिळून तुम्हाला समजावतील. पुस ना डोळे रमा, रडू नकोस. का डोळे पुसू? आणि मी तुमचं काय ऐकू? तुम्ही माझं काय ऐकता का? हट्ट नको करूस रमा. आणि कधी कधी आपल्या नवऱ्याचं देखील ऐकत जा. तुम्ही असे का आहात समजतच नाही मला. आधी स्वतःच रडवता आणि मग असं काय बोलून डोळे पुसता. मी तुम्हाला थांबवू बी नाही शकत. बरोबर बोलतीयस तू. माझ्या सिद्धांताच्या सीमा इतक्या मजबूत आहेत की बऱ्याचदा तू त्यांना आदळून दुखावली जातेस. पण काय करू रमा, हा भीमराव त्याच्या सिद्धांताच्या सीमांना कमकुवत पण होऊ देऊ शकत नाही ना. तुम्ही जे काही मला समजावलं ना, एकदम बरोबर होतं. असं वाटतंय ना की भीमरावला त्याची लायकी आत्ताच डेव्हिड सरांना बोलून त्यांच्या समोर दाखवू. आत्ताच नाही, सध्या तर मी हे सांगतो की भीमरावला जाऊन काय समजवायचं आहे. भीमराव, बघ ह्या रेघांना. रेघेचा अर्थ मी तुला समजावतो. रेघेच्या या बाजूला उभी आहे आरती, जी की एका उच्च वर्गाचे प्रतिनिधित्व करते. आरती स्वतः मोठ्या लोकांची सेवा करते. सेवक आहे, सर्वंट. आणि बघ यामुळेच ती किती खुश आहे. आणि हेच सत्य आहे भीमराव की तुमच्या जातीचे लोक जोपर्यंत सेवक असतील, दास असतील, तोपर्यंत खुश असतील. काय? रेघेच्या त्या पलीकडे तू उभा आहेस भीमराव, जो की एक नाही मोजक्या लोकांचे प्रतिनिधित्व करतोय. ज्यांना वाटते की तो मोठ्या लोकांच्या बरोबरीचा आहे, ज्यांच्या डोळ्यामध्ये खोटं स्वप्न आहे, जे हा विचार करतात की हे स्वप्न पाहून ते खूप उंच भरारी घेतील, पण असे काहीही होणार नाहीये. ते आयुष्यभर भटकत राहतील तुझ्यासारखेच. आणि भीमराव, तुझी बायको रमा सोबत माझ्या समोर त्या लाईनवर येऊन उभा राहा, तर मी 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटात तुझी आणि तुझ्यासारख्या लोकांची लायकी दाखवून देईन. आरती, हा काय तमाशा लावला आहे तू? ताई, तू इथे माझ्या बाजूला येऊन उभी राहिली पाहिजेस. जर इथे येऊ शकत नाही तर निदान गप्पपणे तरी उभी राहा. भीमराव, विचार काय करतोयस? ये रेघेजवळ उभा राहा आणि या रेघेजवळ येताच ही आरती तुला 2 मिनिटांमध्ये तुझी लायकी दाखवून देईल. ये, चल. बाबा,
यांसनी समजवा का आज जा म्हणून. इनाकारण समदे यांचा अपमान करतील. बाकी समद्यांशी तर मी निपतील. भीम, रमा बरोबर बोलते. जा पोरा, तू कॉलेजात जा. या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची काही बी गरज नाहीये. भीम, यांच्या बोलण्यात का फसतायस? धन्यवाद नरोत्तम जोशीजी. हितेश काका, तुमचे पण खूप खूप आभार. तुम्ही दोघांनी या 2 रेषा ओढून खूप सोप्या पद्धतीने आम्हाला हे समजवलंय. आमच्या जातीच्या प्रत्येक व्यक्तीने ह्या 2 मार्गांपैकी एक मार्ग निवडावा लागेल. नरोत्तमजी, ही रेष दास्यत्वाच्या भावनेने जोडलेली आहे. विचार कर की हे खालच्या जातीचे किती मूर्ख असतात. थोडा उच्चपणाचा अनुभव दिला ना तर पाय धरू लागतात. ह्या रेषेवर उभे राहणारे लोक मानसिक रूपाने हे मान्य करतात की आमच्या जातीतला जन्म मोठ्या जातीच्या लोकांची सेवा करण्यासाठी झालाय. नमस्कार मालक. प्रणोमो लोक. काही अडचण नाही ना? नाही मालक. अन हे तर आमचं नशीब आहे का आम्ही तुमच्या कामी येऊ शकलो. तुम्ही बरोबर बोललात नरोत्तम जोशीजी. आमच्या जातीचे खूप सारे लोक आज ह्याच भावनेने बांधल्या गेलेत. जेव्हा जेव्हा पडलेले पैसे मिळतील ना तेव्हा तेव्हा पडू. आणि ह्या रेषेवर चालणं ही सोपं आहे कारण की लोकांची संख्या देखील जास्त असते. प्रत्येक गटाची आपली आपली एक ताकद आहे, आपली आपली सुविधा आहे. पण ह्या रेषेवर उभं राहण्यासाठी हिम्मत पाहिजे. सगळ्यात जास्त कठीण आहे ह्या मार्गाने चालणं. आणि ओळख ह्याच मार्गावर चालल्याने मिळेल. जातीच्या नावाने बांधलेले प्रत्येक बंधन ह्याच मार्गाने गेल्यावर तुटेल. तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की ही जी रेष आहे ती मी आखलेली आहे, तर असं नाहीये. माझ्या आधी देखील कित्येक लोक असतील ज्यांनी ह्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला असेल आणि माझ्या नंतरही कित्येक लोक जन्म घेतील जे ह्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतील. ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले याच मार्गाने चालण्याबाबत बोलायचे. कोणताही धर्म कोणत्याही व्यक्तीला शिक्षित होण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्याच्या हक्कापासून त्याला वंचित ठेवू शकत नाही. सत्य तर हे आहे की शास्त्राचे ज्ञान देणारे हे लोक शिक्षणाला काही खास कारणाने मर्यादित ठेवण्याची सामाजिक योजना करत आहेत. भले आंबेडकर गुरुजी असो,
भले केळुस्कर गुरुजी असो, दोघांनी भी भीमला हे शिकवलं आहे. हा जो माझा शिष्य भीमराव आहे ना, एक ना एक दिवस हा तुमच्या सगळ्या परंपरांना उद्ध्वस्त करून टाकेन. तुझा संघर्ष असाच चालू ठेव. बघ, तू एक दिवस नक्की यशस्वी होशील. अन बडोद्याचे सयाजी महाराज बी तर याच मार्गाने चाललाय सांगतात. मी एक राजा आहे. कोणाची जात ही माझ्यासाठी मर्यादा नाही बनू शकत. मी अस्पृश्यतेला मानत नाही. तुम्हा सगळ्यांना सांगताना मला आनंद होत आहे की मी जी परीक्षा घेतली त्यामध्ये भीमराव उत्तीर्ण झालाय. आणि माझे भीमदादा पण. माझ्या भीमदादांनी मला या मार्गाने चालायला शिकवलंय. भीमरावाचा विजय असो, 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 भीमरावाचा विजय असो. मला वाटतं ज्या मोहल्ल्यात पहिली लाईट लागते त्या मोहल्ल्याचं कोणीतरी खास व्यक्तीच ती लाईट लावत असेल. आणि या मोहिमेची सुरुवात तर भीमरावनं केली आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की भीमरावने ही लाईट लावावी. मी तुला बोललो होतो ना, भीमराव आपल्या पुष्पाला नक्की शोधून काढल. भीमराव, आम्ही तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. भीमराव, तू कधी वकील बनशील नाही बनशील हे माहीत नाही, पण मला हे माहीत आहे की तू नायक नाही महानायक बनशील. ओय रमा, तू पण येऊन उभी राहा त्या रेषेवर, ज्याने सगळे अयशस्वी लोक एकाच लाईनीमध्ये उभे दिसते आणि आम्ही मजा घेऊ. या रेघ्याचं तर माहित नाही, पण जिथं भीमराव आंबेडकर असतील तिथे त्यांच्या बाजूला त्यांची बायको रमाबाई आंबेडकर बी असेल. जोखू, तू बी तुझ्या बायकोला तुझ्या जवळ बोलव आणि इथंच उभी कर. हितेश काका, असू द्या. जे लोक तिथे उभे आहेत त्यांना तिथेच उभं करा. कारण खूप मोठा भाग आहे आमच्या जातीमध्ये जे लोक ठरवू शकत नाहीत की त्यांना करायचं काय आहे, भ्रमित आहेत. काय चाललंय इथे? नमस्कार. एखादं नवं नाटक चालू आहे का इथे भीमराव? आणि हे अशा प्रकारे रेषा ओढून वेगवेगळ्या समूहात का उभे आहात? आणि नरोत्तम, तू इथे काय करतोयस? प्रचंड देवजी, मी समजावतो आणि तुम्हीही व्यवस्थित समजून घ्या. आमच्या जातीचा भूगोल, आमच्या जातीची मानसिकता आणि तुमच्या जातीचा हस्तक्षेप आमच्या लक्षात आलं नाही भीमराव. खरं तर आमची जात किंवा आमच्या जाती सारख्याच अजूनही शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित ज्या जाती आहेत या सगळ्या जाती 3 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिला गट तो आहे जो हे मानतो की उच्च जातीच्या लोकांची किंवा इंग्रजांची सेवा करणं हेच त्यांचं नशीब आहे. हे जे लोक आहेत
हे त्या गटाचे प्रतिनिधी आहेत. दुसरा गट तो आहे ज्यांना माहिती आहे की जर आपण लढलो, झुंजलो, पुढे गेलो तर आयुष्य कठीण होत जाईल, पण भविष्य बदललेलं दिसेल. आणि आम्ही सगळे त्या गटाचे प्रतिनिधी आहोत.